पलूस तालुका पत्रकार भवनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीकडून 1,00,000 रुपयांची देणगी. प्रदीपप्पा कदम यांची घोषणा. वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारानिमित्त पलूसच्या पत्रकारांचा भव्य सत्कार. पाहूया सविस्तर वृत्त. पलूस तालुक्यात पत्रकारांसाठी उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने 1,00,000 रुपयांची देणगी देण्याची घोषणा प्रदीपप्पा कदम यांनी केली आहे. राज्यस्तरीय वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पलूस कडेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांच्या वतीने पलूस तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या पत्रकारांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. पलूस येथील शिवशंभो मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला पत्रकार, मान्यवर आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री विखे पाटील, कृषी परिषद पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी तुकाराम धायगुडे यांनी आपल्या प्रस्ताविकात करोना काळ आणि महापुराच्या संकटात पत्रकारांनी बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. तसेच तालुक्यातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी आणि पत्रकार भवनाच्या गरजेबाबत उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात पलूस तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. शिवराजदादा काटकर यांनी पलूसमधील प्रत्येक पत्रकाराच्या कामाची नोंद आमच्याकडे असते. तालुक्यातील पत्रकारांचे काम अतिशय दर्जेदार असून त्यांनी समाजातील अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार घनश्याम मोरे आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करत पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. प्रदीपप्पा कदम यांनी पत्रकार समाजातील चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी लोकांसमोर मांडण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. जिथे माझी गरज लागेल तिथे मी पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. पलूसमध्ये भव्य पत्रकार भवन उभारण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार आहे. याचवेळी पत्रकार भवन उभारणीसाठी निधीची सुरुवात म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने 1,00,000 रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. या घोषणेचे पत्रकार बांधवांनी स्वागत केले. कार्यक्रमाचा समारोप अभिजित सावंत यांनी आभार प्रदर्शनाने झाले. आणि परिसरातल्या सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर कुंडलचे जे स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन आकाराम दादा त्यांच्यावरचा पण मी एक अंक संपादित केलेला आहे. म्हणजे एक संपादक, जरी पत्रकार म्हणून नाही पण संपादक म्हणून काम करण्याचा माझा अनुभव आहे. आणि विद्यार्थी दशेमध्ये आणि कॉलेज जीवनामध्ये मला वाचायची चांगली सवय असल्यामुळं अनेक ज्येष्ठ पत्रकारांचे अग्रलेख मी वाचलेले आहेत. आणि मला आनंद आहे की पलूस तालुका हा जिल्ह्यामधला सगळ्यात छोटा तालुका आहे.